मित्रांनो, आपल्या महत्त्वाच्या स्ट्रीमसाठी डिग्री, डिप्लोमा आणि फार्मसी या फार्मसीच्या तिन्ही स्ट्रीमसाठी आणखीन एक महत्त्वाचं डिपार्टमेंट तुमचं एम्स याच्यामध्ये सुद्धा रेग्युलरली सध्याच्या घडीला आपल्या फार्मसी ऑफिसरच्या म्हणजे औषध निर्माण अधिकारी या पोस्टच्या जागा निघत असतात। आता मला वाटतं जानेवारी 2025 मध्ये भरपूर मोठी एक तुमची फार्मसी ऑफिसरची एम्समध्ये रिक्रुटमेंट जी आहे ती राबवली गेली। यासाठी महत्त्वाची पात्रता काय काय आहे तर ज्यांच्या लोकांचा डिप्लोमा झालेला आहे डी फार्मसी, ज्या लोकांचा बी फार्मसी किंवा एम फार्मसी झालेला आहे हे आपल्या तिन्ही स्ट्रीमचे विद्यार्थी यासाठी क्वालिफाय आहेत। फक्त यामध्ये काही महत्त्वाच्या काही पोस्ट असतात जसं की फार्मा केमिस्ट असेल किंवा त्यामध्ये ड्रग कॅटेगरीमध्ये आणखीन एक पोस्ट आहे आपली, त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचा एक्सपिरियन्स लागत असतो। काही ठिकाणी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे बी फार्मसीसाठी आणि डी फार्मसीसाठी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे। पण जी प्लेन फार्मासिस्ट नावाची पोस्ट आहे एम्समधली त्यासाठी कोणत्याही पद्धतीचं तुम्हाला वर्किंग एक्सपिरियन्स लागत नाही। यासाठी वयाची एज लिमिट जी आहे ती 18 वर्षापासून तर 30 वर्षापर्यंत जे आहे ते तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म करू शकता। त्याचबरोबर फिजिकली चॅलेंज पर्सन असतील, कॅटेगरीचे विद्यार्थी असतील यांना सुद्धा त्याच्यामध्ये जवळपास 3 ते 5 वर्षाचे आणखीन त्याच्यामध्ये महत्त्वाचं रिलॅक्सेशन एजमध्ये दिलेलं आहे। एक्झामच्या पॅटर्नबद्दल बोलायचं झालं तर 100 प्रश्न असतात, त्याच्यामध्ये 75 प्रश्न हे टेक्निकलचे आणि बाकीचे 25 प्रश्न हे नॉन टेक्निकलचे असतात। यासाठी तुम्हाला 90 मिनिटाचा वेळ दिलेला असतो। या 90 मिनिटामध्ये तुम्हाला हे 100 प्रश्न हे जे सॉल्व्ह करायचे असतात। निगेटिव्ह सिस्टीम सुद्धा या पद्धतीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। 1/4 जी आहे ती निगेटिव्ह सिस्टीम तुम्हाला या पद्धतीमध्ये असते। आणि पेमेंट बद्दल सांगायचं झालं तर 29,300 पासून तर 92,300 च्या अकॉर्डिंग तुमचं पेमेंट दरमहा या पोस्टसाठी तुम्हाला भेटत असतं। सेंट्रल गव्हर्नमेंटची परमनंट तुमची पोस्ट असते एम्सच्या डिपार्टमेंटमध्ये, लक्षात ठेवा। याचं महत्त्वाचं जे PDF आहे तुम्हाला आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती मी शेअर केले। त्याचबरोबर या पोस्टविषयी डिटेल आणखीन जाणून घ्यायचं असेल तर आपलं युट्यूबचं चॅनल PV थोरात मराठी याच्यावरती डिटेल व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील। दोन्ही सोशल मीडियाचे चॅनल ज्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये राबवल्या जाणाऱ्या एक्झाम असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या राबवल्या जाणाऱ्या एक्झाम असतील त्या सर्व महत्त्वाच्या तुम्हाला मी ते शेअर करत असतो। त्याच्यामुळे जॉईन केलं असेल तर या दोन्ही ठिकाणी मला जॉईन करा।